नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर. आज आपण भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटी याच्यातील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नागरिकत्व आणि मूलभूत कर्तव्य हे दोघं शिकणार आहोत. तुम्ही म्हणणार नागरिकत्व तर 6 ते 11 येतं आणि मूलभूत कर्तव्य 51 मध्ये त्याचा समावेश असतो. मग तुम्ही याच्यात सोबत का घेताय? तर 51 मधला जो मूलभूत कर्तव्य आहे ही एकच पेजचं टॉपिक आहे, पण ते इतके इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर वारंवार क्वेश्चन आपल्याला विचारले जात असतात आणि ती फक्त एका पेजवरती तुम्हाला ते समजून जाईल. आणि मी ट्रिक सांगणार आहे ते आठवून कसे ठेवायचे. ती एक जे आपले पॉईंट आहेत त्यांना आठवून कसं ठेवायचे ते मी तुम्हाला ट्रिकने सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर इन्फोनिक अकॅडमी या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला MPSC रिलेटेड आणि स्पर्धा परीक्षा रिलेटेड आणत राहील. तसं चला सुरू करूया. तर भाग 2मध्ये आपल्याला नागरिकत्व दिसतं आणि 4A मध्ये मूलभूत कर्तव्य हे दिसत असतात. तर सर्वात आधी तर नागरिकत्व सिटिझनशिप एक शब्द आपण पाहून घ्या. भाग 2मध्ये याचा समावेश होतो आणि 5 ते 11 चॅप्टर हे नागरिकत्वाच्या रिलेटेड असतात. ओके. आणि देश कोणत्या देशाकडनं आपण ही नागरिकत्व स्वीकारलं आहे म्हणजे त्याची प्रेरणा कोणत्या देशाकडनं घेतली स्वीकारलं नाही, त्याची प्रेरणा कोणत्या देशाकडनं घेतली आपल्या राज्यघटनेत, तर ब्रिटनवरून ही प्रेरित आहे. ओके. प्रकार कोणते आहे हे भारताचं ही एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजे तुम्ही फक्त एकच नागरिकत्व घेऊ शकतात. एक तर भारताचे असू शकतात किंवा अमेरिकाचे असू शकतात किंवा मग दुसऱ्या कोणत्या देशाचे. जर तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर तुम्ही भारताचे नागरिकत्व अपनावू शकत नाही, तुम्ही भारताचे नागरिक नसणार आहेत. ओके. आणि मंत्रालय कोणतं आहे जे आपल्याला सिटिझनशिप देतं, तर ते गृह मंत्रालय. म्हणजे आता आपले कोण आहेत गृह मंत्रालयामध्ये, आता आहेत अमित शहा. त्यांचं जे मंत्रालय ते याला मान्यता देत असतं. कायदा कोणता आहे? 1955चा कायदा आहे. आणि संशोधन 1986मध्ये याच्यामध्ये पहिलं संशोधन हे झालेलं आहे. ओके. हे आठवण ठेवायचं आहे तुम्हाला. आता म्हणणार अनुच्छेद 5 काय म्हणतं, तर घटनेच्या अंमलबजावणीच्या सुरुवातीला नागरिकत्व खालीलपैकी कोणतीही एक अट असली तर तुम्ही नागरिकत्व भेटेल असं एक अनुच्छेद 5मध्ये दिलेलं होतं. आणि हे केव्हा झालं होतं? 26 जानेवारी 1950ला हे अनुच्छेद 5ची अंमलबजावणी झाली होती. तर त्याच्यात काय म्हटलं आहे, ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल त्याला नागरिकत्व भेटेल. त्या व्यक्तीच्या पालकांपैकी एकीचा जन्म भारतात झाला असेल, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं पालकांपैकी आई किंवा वडील दोघांपैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल तर त्या मुलाला पण नागरिकत्व भेटत असेल असं 1950ला अनुच्छेद 5मध्ये सांगितलेलं होतं. त्यासोबत व्यक्ती संविधान लागू होण्यापूर्वी 5 वर्ष भारतात वास्तव्य करत असणे. म्हणजे आता बघा 1947ला आपण स्वातंत्र्य झालो, त्याच्या अगोदर जर 5 वर्ष तो भारतात असेल म्हणजे राहत असेल तर त्याला नागरिकत्व आपोआप भेटत असेल. ओके. असे अनुच्छेद 5मध्ये घटनेच्या अंमलबजावणीच्या सुरुवातीचं नागरिकत्व दिलेलं होतं. आता बघून घेऊया अनुच्छेद 6 काय. पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतर केलेल्या व्यक्तींचे हक्क. पूर्वी भारतात स्थलांतर केले असेल तर नागरिकत्व 19 जुलै 1948 रोजी किंवा नंतर स्थलांतरित झाली असेल तर परमिट भरणे आणि 6 महिन्यानंतर नागरिकत्व त्यांना भेटत असे. आता तुम्ही म्हणा अनुच्छेद 6 पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेले कोणते. आता बघा भारताची पाकिस्तानची फाळणी झाली होती हे आपल्याला सर्वांना माहिती. मग जे पाकिस्तानच्या ज्या प्रदेशामधले जे लोक होते ते आपल्या भारतात जोडायचं होतं, ते मग भारतात आले. मग त्या जे लोकांना जे आपल्या भारतात आलेत त्यांच्यासाठी जे नागरिकत्वाचा कायदा होता त्याला म्हणतात पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतर केलेले व्यक्तींचे हक्क. हे अनुच्छेद 6मध्ये दिलेले आहेत. म्हणजे जे पाकिस्तानमधून भारतात आलेत त्या व्यक्तींचे जे नागरिकत्व आहे ते याच्यात दिलं होतं. याच्यात काय होतं, 19 जुलै 1948 रोजी किंवा नंतर स्थलांतरित झाले असेल म्हणजे 1948 19 जुलै नंतर जर कोणी आलं असेल तर त्यांना परमिट भरावं लागायचं आणि 6 महिन्यानंतर नागरिकत्व हे भेटत असेल. आता 19 जुलै 1948. ओके, लक्षात ठेवायचे. अनुच्छेद 7 काय. भारतातून पाकिस्तानला गेलेल्या लोकांचे नागरिकत्व. व्यक्तीने नोंदणीसाठी अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी 6 महिने भारतात राहणे आवश्यक आहे. तुम्ही म्हणणार हे 6 आणि 7मध्ये काय नेमकं समजत नाही. तर भारतातून बाकीचे बघा जोगेंद्रनाथ मंड्याळे बघा, तुम्हाला माहिती असेल. जर माहिती नसेल तर ते एक दलित नेते होते.
ते काही लोकांना घेऊन गेले की आपण पाकिस्तानमध्ये जाऊ, तिथं आपलं दलित लोकांना सांगायचे की तिथं आपलं चांगलं देखभाल होईल वगैरे, चांगलं आपल्या सुविधा भेटतील. म्हणून जे भारतातून काही लोक पाकिस्तानमध्ये स्थलांतर झाले जेव्हा फाळणी झाली तेव्हा, पण त्यांच्यावर तिथं अत्याचार झाला. कारण ते तिथं मुस्लिम बहुसंख्य होते आणि ते यांना काफिर वगैरे असं मानत असे. म्हणून त्यांनी तिथं अत्याचार चालू केला. मग त्याच्यानंतर जे वापस आले भारतात ते लोक, त्यांचा जे कायदा आहे त्यांच्यासाठी अनुच्छेद 7 हे ठरवलं होतं. भारतातून पाकिस्तानला गेलेल्या लोकांचे नागरिकत्व त्यांना वापस आल्यावर त्यांना नोंदणी करावी लागायची आणि त्यानंतर 6 महिन्याने त्यांना भारतात राहावं लागायचे. त्यानंतर त्यांना परमिट हे भेटत असे. आता बघा, अनुच्छेद 8 काय म्हणतं, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींची नागरिकत्वांची संबंधी नोंद. ओके. आणि 9 काय म्हणतं, स्वखुशीने विदेशी नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करते. म्हणजे कोणी अमेरिकाचं घेतलं किंवा इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारताचं नागरिकत्व हे रद्द होत असे. अनुच्छेद 10 काय म्हणतं, नागरिकत्वाचा हक्क अबाधित राखणे. म्हणजे नागरिकत्व हे अबाधित राहील, हे अनुच्छेद 10 मध्ये नोंद आहे. ओके. अनुच्छेद 11 काय आहे, कायद्याच्या सहाय्याने संसदेने नागरिकत्वाच्या हक्कावर नियंत्रण ठेवावे. आता आपण डिटेल पाहून घेऊया. ओके. प्राप्तीचे विधी काय आहेत? 5 प्राप्तीचे विधी आहेत आपल्याला. 1955च्या कायद्यानुसार जन्माने 26 जानेवारी 1950 ते 19 जुलै 1987 जर भारतात जन्माला असेल तर त्याला नागरिकत्व भेटायचं, किंवा त्याचे आईवडील दोघांपैकी कोणी एक भारताचा असेल तर त्याला नागरिकत्व भेटत असेल. पण जेव्हा सुधारणा झाली तेव्हा त्यानंतर जन्माला जे 1987ला सुधारणा झाली त्यानंतर असल्यास पालकांपैकी एक भारतीय असावा आणि एक कोणीही बेकायदेशीर स्थलांतरित नसावं. म्हणजे आई किंवा वडील मधनं कोणीही बेकायदेशीर, म्हणजे बांगलादेशी आता रोहिंगी घुसतात ना, तसे कोणीही नसावं. ते दोघंही कायदेशीर असावे आणि दोघांपैकी एक भारताचा नागरिक असावा असं नोंद होती. प्राप्तीची ही विधी असेल. वंशानुसार पालकांपैकी एक भारतीय असला तर त्याला नागरिकत्व भेटेल. नोंदणी पद्धतीने म्हणजे नोंदणी केली आणि 7 वर्ष भारतात वास्तव्य केलं किंवा भारतीय नागरिकाशी लग्न केलं आणि 7 वर्ष वास्तव्य असणाऱ्या व्यक्तीला हे नागरिकत्व भेटत असेल. म्हणजे एखादी व्यक्ती भारतात 7 वर्ष राहिली किंवा एखाद्या व्यक्तीने भारतीय व्यक्तीशी लग्न केलं आणि 7 वर्ष वास्तव्यास राहिली तर त्याला नागरिकत्व भेटत असेल. ओके. परकीय भूभाग म्हणजे आता बघा, आपण पाकिस्तानच्या एखाद्या भूभागावर कब्जा केला आणि तो आपल्या भारत देशात सामावून घेतला, तर ते जे लोक असतील त्या भूभागमधले तेही भारताचे नागरिक म्हणून राहतील. ते परकीय भूभाग या कायद्याअंतर्गत राहतील. ओके. आसाम करार म्हणजे आसाममध्येच बघा, आपलं आता माहीत असेल की आसाम हा पहिले भारताचाही हिस्सा नव्हता. ते फक्त राज्य म्हणून थोडंसं सामावून घेतलेलं होतं. त्यानंतर पूर्ण राज्य म्हणून भारतात तो विलीन झाला आणि त्यातील जे लोक आहेत ते सर्व भारताचे नागरिक झाले. त्यांना आपण प्राप्तीची विधी म्हणजे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. आता नागरिकत्व कायदा 1955, नागरिकत्व रद्द होणे. नागरिकत्वाचा त्याग स्वतःहून केला तर नागरिकत्व रद्द होऊ शकतं. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलं तर आपोआप नागरिकत्व संपुष्टात येतं. फोर्स म्हणजे सक्तीने, एखाद्या वंचितेद्वारे सरकारनं सक्तीनं नागरिकत्व काढून घेतले. म्हणजे काही त्याने चुकीचं काम केलं असेल तर सरकार नागरिकत्व काढू शकते. ओके. आता वंचितेद्वारे नागरिकत्व रद्द होण्याचं 5 प्रमुख कारणे असतात. सरकार कसं नागरिकत्व काढू शकतं तर ते आपण बघून घेऊया. ओके. पहिलं म्हणजे फसवणूक करून नागरिकत्व मिळवलं असेल, त्याने फेक डॉक्युमेंट्स किंवा फेक काहीतरी जुगाड करून आपल्या भारताचं नागरिकत्व मिळवलं असेल तर सरकार ते नागरिकत्व रद्द करू शकते, त्याला मान्यता खोडू शकते आणि त्याला कारवाई करू शकते. राज्यघटनेप्रती निष्ठा राखण्यास असमर्थ किंवा डागनिष्ठ राहिल्यास, म्हणजे त्याने काहीतरी देशद्रोह केला असेल तर त्याचं नागरिकत्व येऊ शकतं, काय म्हणतात, रद्द होऊ शकतं. आणि म्हणजे आता बघा, युद्ध चालू आहे त्याने पळून गेला, तो युद्धामधनं आपल्या सैनिक असून तो पळून गेला तर त्याला ते निष्ठा राखल्याने त्याने, म्हणून त्याला कायदेशीर त्याचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं. पुढे म्हणजे युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर संवाद व व्यापार केल्यास, म्हणजे युद्धाच्या दरम्यान तो डायरेक्ट शत्रूशी मिळून गेला, त्याचा ते असतात ना आपले स्पाय, त्यांचा स्पाय बनवून आपल्या भारताची चौकशी केली किंवा आपली माहिती त्यांना पुरवली तर त्यांचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं. त्यासोबत सलग 7 वर्ष भारत
बाहेर वास्तव्य असल्यास, म्हणजे 7 वर्ष तो लगातार भारताच्या बाहेर दुसऱ्या देशात वास्तव्याला राहिला तर त्याचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं. नागरिककरण नोंदणीच्या 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्ष तुरुंगवास भोगला असेल, म्हणजे त्याने नागरिक करण्यासाठी नोंद केली, पण त्याच्या आत त्याच्या 5 वर्षाच्या आत त्याने 2 वर्ष कुठेतरी तुरुंगवास भोगला असेल तर त्याला नागरिकत्व रद्द होऊ शकतं. अशा प्रकारे वंचिततेद्वारे नागरिकत्व रद्द होण्याचे 5 प्रमुख कारणे आहेत.